नमस्कार. आज आपण आलो आहोत नगर जिल्ह्याच्या सर्वात उंच रेसिडेन्शियल हाऊसिंग सोसायटीवर. या सोसायटीमध्ये भरपूरशा अमेनिटीज आहेत, जसं की स्विमिंग पूल, जिम, एलिव्हेटेड कार पार्किंग. आता या सर्व अमेनिटीज वापरण्यासाठी वीज बिल तर येणारच. तर ह्या रेसिडेन्शियल हाऊसिंग सोसायटी जी साधारण एक 11 मजल्यांची आहे, तर इथे साधारण दर महिन्याला जे लाईट बिल येणार आहे तर ते साधारण 1 लाख रुपयांनी एवढं आहे. तर आपण आता 1 लाख रुपये लाईट बिल सोलर पासून वाचवतोय. तर आज आम्ही तुम्हाला ती सोलर सिस्टीम दाखवणार आहोत. सर्वात पहिले तर आपण मॅथमॅटिक्स समजूया. आता इथे आम्ही जे कॅल्क्युलेशन केलं होतं तर ते मॅक्सिमम 1 लाख रुपयांपर्यंत लाईट बिल जात होतं. आता ते लाईट बिल आपण कसं वाचवणार आहोत तर ते मी तुम्हाला कॅल्क्युलेशन थ्रू समजवतो. आता इथं आपण जे आहे तर 40 किलोवॅटची सोलर सिस्टीम लावतोय. एक महिन्याभरात साधारण जर पाहिलं तुम्ही तर 116चा एक ॲव्हरेज इलेक्ट्रिसिटी बिल इथे वाचू शकतो. म्हणजे एवढे युनिट्स तयार होतील. मल्टिप्लाइड बाय हाऊसिंग सोसायटी असल्यामुळे इथे युनिट रेट जो आहे तर तो 18 रुपयांनी एवढा जातोय. म्हणजे 83,000 रुपयांचं आपण लाईट बिल इथे वाचवणार आहोत. आता सोलर सिस्टीमची जर प्राइसिंग तुम्ही पाहिली, आता सर्वात पहिले तर आपण स्ट्रक्चर पाहूया. स्ट्रक्चरसाठी ह्या बाजूला जर आपण हाईट पाहिली तर साधारण 25 ते 27 फूट एवढी आहे आणि त्याच्यापेक्षा 5 फूट कमी इकडं साऊथ डायरेक्शनला आपण स्लोप घेतलेला आहे. तर स्ट्रक्चरसाठी इथे जो खर्च आला होता तर तो साधारण 7.5 ते 8 लाख रुपयांनी एवढा आलेला होता. आता सोलर सिस्टीमची टाटा पॉवरची जी सोलर सिस्टीम आहे त्याची जर कॉस्टिंग तुम्ही जर पाहिली तर 40 किलोवॅटची सोलर सिस्टीम एक साधारण 45,000 रुपये पर किलोवॅटनी आपण यांना दिलेली होती. तर 18 लाख रुपये ही बेसिक किंमत येते. याच्यावर जर GST ॲड केला आपण 13.8%चा तर तो 2.5 लाख रुपयांचा GST ॲड होतो. म्हणजे टोटल रक्कम जी आहे सोलर सिस्टीमची ती जाते 20,48,400 रुपये. आणि याच्यावर मॅक्सिमम खर्च आता हा जो झालेला आहे सोलर स्ट्रक्चरसाठी तर तो 8 लाख रुपये. म्हणजे पूर्ण टोटल अमाऊंट जर तुम्ही पाहिली तर 28,48,000 रुपये हा खर्च गेलेला आहे. आता याच्यापासून जर बचत आपण पाहिली, मी परत बचतवर येतो. महिन्याभरात साधारण 4,640 युनिट्स तयार होतील. मल्टिप्लाइड बाय युनिट रेट 18 रुपयांचा. तर महिन्याभराची बचत जी आहे तर ती 83,000 रुपयांची आहे. मल्टिप्लाइड बाय 12 जर तुम्ही केलं तर 10 लाख रुपयांची बचत होती. आता आपण खर्च जर पाहिला तर साधारण 28 लाख रुपये एवढा जात होता. आणि 28 लाख भागिले जर तुम्ही 10 लाख रुपये जर केलं तर 2 वर्षांना 8 महिन्याच्या आत सोलर सिस्टीम रिकवर होते. याच्या व्यतिरिक्त हाऊसिंग सोसायटीजवर जर तुम्ही पाहिलं, सोलर सिस्टीम लावली तुम्ही कॉमन अमेनिटीजसाठी किंवा पर्सनल आपल्या घरांसाठी, फ्लॅटसाठी, तर तुम्हाला सबसिडी जी मिळते तर ती पर किलोवॅट 14,000 रुपये मिळते. आता आपण इथे 40 किलोवॅटची सोलर सिस्टीम लावलेली आहे. म्हणजे मग 40 मल्टिप्लाइड बाय आपण 18,000 रुपये एवढी सबसिडी आहे. तर 18,000 मल्टिप्लाइड बाय 40 जर केलं तर 7,20,000 रुपये सबसिडी होती. आता 28 लाखांमधून जर आपण 7,20,000 रुपये जर वजा केले तर मूळ किंमत आहे आपली तर ती 20,80,000 रुपये जाते. आणि आपली बचत जशी आपण पाहिली होती की 10 लाख रुपयांची, तर ही 2 वर्षांच्या आतच सोलर सिस्टीम रिकवर होते. म्हणजे रिटर्न्स वाईज जर तुम्ही विचार केला, म्हणजे सोलर सिस्टीम मध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर ती 2च वर्षात आपली रिकवर होते. म्हणजे रिटर्न्स वाईज एक साधारण 50% रिटर्न्स आपल्याला मिळत आहे. आणि हे रिटर्न्स जे आहेत तर हे डे 1 पासूनच आपले चालू होतात. इवन आता इथे लोन वगैरे तर काही घेतलेलं नाहीये, पण हाऊसिंग सोसायटीसाठी किंवा बरेचसे कमर्शियल झालं किंवा इंडस्ट्रियल सेक्टरसाठी लोन्स पण अवेलेबल आहेत. तुम्ही 9%, 10% रेट ऑफ इंटरेस्टनी जरी लोन उचललं 100% अमाऊंटवर, तरी पण तुमची जी काही बचत होणार आहे लाईट बिलाची तर ती तुमच्या EMI पेक्षा जास्तच होणार आहे. तर आम्ही असं सर्वांना रेकमेंड करतो, स्पेशली हाऊसिंग सोसायटीजसाठी, की सर्वांनी ॲटलिस्ट कॉमन अमेनिटीजसाठी तरी सोलर सिस्टीम लावून घ्यावी आणि सबसिडीचा फायदा घ्यावा.